आरक्षण हे किती काळ चालेल आणि कधी कमी कमी होत जाईल याबद्दल कोणालाही ठोसपणे सांगता येत नाही। 82% वाला 92% वाल्यापेक्षा प्रभावी असू शकतो, असेलच असं नाही, पण असू शकतो। हा मुद्दा मला मेरिटच्या संदर्भात मांडायचा आहे। पुढचं दशक कदाचित त्या वर्गाच्या अंतर्गत जातींच्या मध्ये संघर्ष वाढीस लागू शकतो। मराठा आणि कुणबी असे दोन भाग मानले जातात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सुप्त संघर्ष आहेच। जातनिहाय आरक्षण घेतल्यानंतर प्रामुख्याने ओबीसी समूहाने किती मोठ्या प्रमाणात प्रशासनामध्ये जागा व्यापलेल्या आहेत हे सगळे रिझल्ट ज्यावेळी दिसायला लागले त्यावेळी ह्या सवर्ण जाती खडबडून जाग्या झाल्या। आपला देश हा इतका विखंडित आहे की जातनिहाय जनगणना करण्याच्या भानगडीत आपण पडू नये। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेल्या आठवड्यात बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर झाले। बिहारनं ते पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालं, ते आता राज्यभर दौरे करतात। ओबीसी आरक्षणासाठी विदर्भामध्ये उपोषण झालं। त्यामुळे आरक्षण, जात हे सगळे मुद्दे आता राज्याच्या आणि देशाच्या पातळीवरती चर्चेत आहेत। या सगळ्याविषयी चर्चा करायची आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट सर। सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँकमध्ये। नमस्कार। हाच पहिला प्रश्न आहे, आपण देशापासून सुरुवात करू। बिहारनं जातनिहाय जनगणना केली, त्याच्यावरचे आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आणि ते आकडे जनतेपुढे आलेले आहेत। त्याच्यामध्ये राजकारण आहे असं म्हणतात, त्याचे वेगवेगळे ओबीसी, नॉन ओबीसी असा वोट बँकचं पॉलिटिक्स आहे। पण तुम्ही या सगळ्या जातनिहाय जनगणनेकडं आणि त्याला लागून येणाऱ्या राजकारणाकडे कसं बघता? आपल्याकडे यापूर्वीची जातनिहाय जनगणना ही 1931ला झालेली आहे आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी, त्याच्यातल्या शिफारसी याचा आधारसुद्धा 1931च्या जनगणनेतील आकडेवारी ही आहे। त्यानंतर आरक्षणाच्या बाजूचं, विरोधातलं जे काही राजकारण होत आलं, चर्चामंथन होत आलं, ते सगळं 1931च्या आधारावर। मात्र 1931 पासून 2011पर्यंत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी फार तीव्रतेने पुढे आलेली नव्हती। 2011मध्ये मात्र जी काही जनगणना झाली त्यामध्ये खूप काटेकोर पद्धतीने नाही, परंतु काही प्रमाणात जातनिहाय जनगणना झालेली आहे। ती जाहीर करण्यात आलेली नाहीत आकडेवारी, हे आपल्याला माहिती आहे। याचा अर्थ 1931 ते 2011 80 वर्ष ब्रिटिश कालखंडातही आणि स्वातंत्र्योत्तर भारतातही जातनिहाय जनगणना जर झालेली नसेल, वेगवेगळ्या पक्षांची सरकारं आली, वेगवेगळ्या विचारधारांची सरकारं आली, तरीही ती केली गेली नाही। याच्यातून हे ध्वनित होतं की जातनिहाय जनगणना करण्याच्या भानगडीत आपण पडू नये। आपला देश हा इतका विखंडित आहे, एका बाजूला तो एकसंध आहे, एकात्मा आहे, हे खरंच आहे, परंतु दुसऱ्या बाजूला इतकी विविधता आहे, इतकी विषमता आहे आणि जातीच्या संदर्भात असलेला विखार, असलेले हेवेदावे इतके जास्त आहेत की अशा प्रकारची जनगणना केल्यामुळे आणखी नवे नवे प्रश्न उग्र होत जातील, काही खूपच जास्त चव्हाट्यावर येतील आणि त्याचा सामना करणं कोणत्याही स्टेटला खूप अवघड जाईल। शिवाय जात हा सगळ्यांच्याच अस्मितेचा महत्त्वाचा मुद्दा बनून जातो, विशेषतः ज्या समाजामध्ये उपद्रवी घटक जास्त आहेत आणि अशा प्रकारच्या मुद्द्यांचं राजकारण करणं यामध्येही खूप माहिर लोक असतात। तेव्हा ह्या अशा गोष्टी रॅशनली विचार केला तर फार काही चूक नाही, मात्र तरीही त्या थोड्याशा आडबाजूला ठेवल्या तर त्यातच देशाचं हित आहे असं गृहीत आहे, अन्यथा 80 वर्ष ती जनगणना केली गेली असती। 2011मध्ये तशी पावलं टाकली गेली आणि आता तर बहुतेक सगळेच राजकीय पक्ष, भाजपला आता अडचण होणं स्वाभाविक आहे केंद्रामध्ये, मात्र सगळेच राजकीय पक्ष भाजप वगळता ती मागणी लावून धरतायत असं दिसतंय। काँग्रेसने सुद्धा कधी नव्हे इतक्या ठामपणे त्या बाजूने मत आपलं दिलेलं आहे। त्यामुळे ज्या काँग्रेसने स्वतः सत्तेवर असताना जातनिहाय जनगणना करण्यासाठी फार कधी अनुकूलता दाखवलेली नव्हती, ती आता पूर्णतः अनुकूल आहे। याचा अर्थ आरक्षणाच्या संदर्भातलं राजकारण आता तुम्ही आम्ही जे काही आडाखे आखतो, नियम बनवतो किंवा ज्या दिशेने राजकारण जावं, सामाजिक बदल व्हावेत असं वाटतं, त्या दिशेने ते होत नाहीत आणि वेगळीच दिशा पकडून पुढे जातात। तेव्हा हे सगळं अपरिहार्य आहे। त्यामुळे आता या टप्प्यावर तरी
आरक्षणाच्या संदर्भात पुढचे प्रश्न जर सोडवायचे असतील किंवा उग्र होऊ द्यायचे नसतील तर जातनिहाय जनगणना ही अपरिहार्य बनते आहे की काय असं माझ्यासारख्यालाही वाटतं. त्यामुळे सामान्यतः अशा प्रकारच्या जनगणनेच्या मागे लागू नका असं मी यापूर्वी म्हणालो असतो. आत्ताही ती खरं तर नाही झाली तर बरं आहे, पण प्रश्न सुटण्याची दिशा मात्र आता जातनिहाय जनगणनेच्या मार्फतच होईल. म्हणजे आरक्षणाचा प्रश्न किंवा त्याच्यातली जी तीव्रता आहे हेवे दाव्याची ती कमी होण्याची शक्यता तिथेच आहे असंही मला आता वाटायला लागलं आहे. धार्मिक अस्मिता बळकट होतीये म्हणून मग त्याला उत्तर म्हणून जातीची अस्मिता आणि तात्कालिक राजकारण निवडणुकांचं ह्याच्यासाठी धर्माच्या विरुद्ध जात आणून ठेवणं किंवा जातीच्या विरुद्ध धर्म आणून ठेवणं असं घडतंय का? आणि मग शॉर्ट टर्म प्रॉफिटसाठी आपण लॉंग टर्म लॉस सहन करतोय का? त्यामध्ये मला असं वाटतं की एकतर SC आणि ST यांची आकडेवारी ही यापूर्वीही आपल्या जनगणनेमध्ये होत होतीच, त्यामुळे प्रश्न त्याचा नव्हताच किती टक्केवारी आहे ती. आता मुद्दा येतोय खरा जातनिहाय जनगणनेच्या मागणीचा, तो प्रामुख्याने OBCच्या आरक्षणाच्या संदर्भात. मागणी पण प्रामुख्याने OBCचं राजकारण करणारे जे लोक आहेत तिथूनच ती होते किंवा OBC हा ज्यांचा मतदार वर्ग जास्त आहे असे लोक मागणी करतायत. धर्माच्या आधारावर प्रामुख्याने भाजप आणि त्या राज्यातले अन्य काही पक्ष जे काही राजकारण करतात त्याला उत्तर देण्याचा भाग म्हणून OBCचं राजकारण आणि मग त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात आरक्षण आणि जनगणना हे दोन्ही पुढे आणलेलं मला दिसतंय. परंतु केवळ आणि केवळ धर्माच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून जातनिहाय जनगणना असं मला वाटत नाही. आरक्षण हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. तो घटक नसता तर कदाचित जातनिहाय जनगणनेची मागणी तेवढ्या प्रमाणात पुढे आली नसती. या सगळ्याचं मूळ जर का आरक्षण असेल तर एका बाजूला आपण असं म्हणतो की हळूहळू आयडियल सिच्युएशनमध्ये आरक्षण कमी कमी व्हायला हवं, समान संधी मिळायला हवी, मार्केट हा फॅक्टर गेल्या 30 वर्षात वाढला आहे. असं असताना पण जवळपास भारतातल्या प्रमुख सर्व राज्यात आरक्षणाची मागणी खूप जोरात आहे आणि विशेषतः तिथली जी प्रमुख जात समुदाय आहेत, मग ते जाट असतील, गुज्जर असतील, यांच्याकडूनही ती होतीये. याच्याकडे तुम्ही कसं बघता? या सर्व त्या राज्यातल्या संख्येने मोठ्या असलेल्या, सवर्ण असलेल्या आणि अन्य सगळ्या जात समूहांच्या पेक्षा संसाधनं जास्त असलेल्या, प्रगत असलेल्या जातींच्याकडून जेव्हा आम्हालाही आरक्षण हवं आहे अशी मागणी होते, मग जाट असतील, गुज्जर असतील किंवा मराठा असतील, तर यामध्येच भारतामध्ये आरक्षणाचं धोरण जातीवर आधारित केलेल्या वर्गावर आधारित जे आरक्षणाचं धोरण गेली 30 वर्ष राबवलं जातं आहे त्याच्या यशस्वीतेचा हा पुरावा आहे. म्हणजे हे सगळे सवर्ण घटक, बलशाली घटक, मला आठवतं आहे 2000 ते 2000च्या आसपासचा कालखंड म्हणू आपण, या काळामध्ये आरक्षण घेणं हे दुय्यम तिय्यम दर्जाचं मानलं जात होतं, कमीपणाचं मानलं जात होतं. या सगळ्या जाटपासून मराठा समाजापर्यंतच्या लहान थोर लोकांच्याकडून, राजकीय नेते असोत किंवा अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजातील, जाट समाजातील लोक असोत. मग तरीही हा सगळा बदल गेल्या 10 वर्षातच का झाला? म्हणजे आरक्षण घेणं हे तुच्छतेचं आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, त्यांना आरक्षण नको आहे इथपर्यंतची मागणी होतीच. मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून होती, पण आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी 2005 पर्यंत फारशी नव्हती. 10 पर्यंतही ती कमी होती, त्यानंतरच्या 10-12 वर्षात ती खूप वाढत गेली. याचं कारण जातनिहाय आरक्षण घेतल्यानंतर प्रामुख्याने OBC समूहाने किती मोठ्या प्रमाणात प्रशासनामध्ये जागा व्यापलेल्या आहेत खालपासून वरपर्यंत, आणि व्यक्तिगत आयुष्यातही OBC समाजातल्या लोकांनी किती प्रगती करून घेतली. पहिल्यांदा प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात, नंतर प्रशासनामध्ये गेले, अन्य नोकऱ्यामध्ये गेले आणि पुढच्या टप्प्यावर छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय किंवा पेशा, डॉक्टरीसारखे किंवा स्वतःच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी केलेला प्रवेश, हे सगळे रिझल्ट ज्यावेळी दिसायला लागले त्यावेळी ह्या सवर्ण जाती ज्या संख्येने जास्त आहेत त्या राज्यामध्ये त्या खडबडून जाग्या झाल्या आणि आपला टक्का घसरला, प्रशासनातला घसरला, नोकऱ्यांच्या मधला घसरला, शिक्षणाच्या मधला घसरला. आणि या उलट जो OBC समूह आहे यांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे आणि हा ट्रेंड असाच वाढत गेला तर आपण या सर्व ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व कमी होईल अशा प्रकारची भीती या सवर्ण समाजाला वाटायला लागली.
पहिल्यांदा त्याची जाणीव त्या समाजातील राजकीय नेत्यांना व्हायला लागली. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर मराठा राजकीय नेत्यांना व्हायला लागली. आणि मग त्यांनी आपला खोटा खोटा अभिमान बाजूला ठेवा आणि आरक्षण आपल्यालाही हवं अशा प्रकारची मागणी करायला लागा या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली असं मला दिसतं. आणि असाच प्रकार ओबीसीच्या इतक्या तुलनेत नाही, मात्र SC वर्गातूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनात आणि नोकऱ्यात मुलं आणि मुली पुढे यायला लागली. अजूनही आदिवासी समाजामध्ये जेवढ्या प्रमाणात यायला हवीत किंवा दिसायला हवीत तेवढ्या प्रमाणात ती नाही आहेत. मात्र SC, ST आणि OBC यांचं प्रतिनिधित्व शिक्षणात आणि नोकऱ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की पुढच्या 10-20 वर्षामध्ये ते क्रॉस होऊन जाईल, 60-70-75% जाईल. अशा प्रकारचं चित्र ट्रेंड पाहता दिसायला लागलं. त्यातून ही मागणी पुढे आलेली आहे. आता ही मागणी हिच्यावर उत्तर कसं काढायचं, या मागणीवर सोल्युशन कसं काढायचं, त्या मागण्या पूर्ण करून की त्या मागण्या होणार नाहीत असे काही अन्य मार्ग शोधून इथपर्यंत आपण आता आरक्षणाचं धोरण येऊन पोहोचलेलं आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे की आरक्षणाच्या धोरणाचं यश म्हणजे इतरांनी आत्ता आरक्षण मागणं आहे. पण यातनं आत्ता पूर्वी पण ते वाक्य होतं, आत्ता ते काँग्रेस म्हणते की जितनी संख्या उतना अधिकार. तर असं जर का असेल, इव्हेंच्युअली जातीनिहाय जनगणना होणार असेल तर बाकी सगळ्या क्रायटेरियापेक्षा तुम्ही किती आहात आणि त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला संधी दिली जाईल. ती संधी लिमिटेड असेल, त्यातल्या त्यात तुमच्या जातीत कॉम्पीट करा, अशा सोशल स्ट्रक्चरकडे आपण येऊन थांबलोय का? असं व्हायला नको होतं म्हणून तर जनगणना इतकी वर्ष केली गेलेली नव्हती. परंतु आत्ता असं दिसतंय की आपण त्याच दिशेने चाललो आहे. आणि जे कोणी सामाजिक नेतृत्व असतं, सांस्कृतिक नेतृत्व असतं, बौद्धिक किंवा वैचारिक नेतृत्व असतं, त्यांनी समाजमनाची ही घडण करणं अपेक्षित असतं की हा एवढा मोठा अवाढव्य देश आहे, तर या देशामध्ये असं तुझं आणि माझं इतकं काटेकोर आपण जर नियोजन करायला लागलो तर आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं हित साधलं जाणार नाही. सर्वांचं प्रतिनिधित्व असावं, ते पुरेसं असावं, हे आरक्षणाचं धोरण आहे. याचा अर्थ संख्येचे इतके काटेकोर वाटप करून द्यायचे हे देशाच्या विविधतेत एकता या सूत्राच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची रचना नसायला हवी की ज्याची जेवढी संख्या आहे, जात किंवा वर्ग, तेवढ्याच त्यांना पर्सेंटेज मिळावं. त्यातून आपला देश पुढे जाणार नाही. मात्र दुर्दैव असं की सामाजिक नेतृत्व पूर्णतः याबाबत अपयशी ठरलं. कशाच्या बाबत? तर जनतेचं प्रबोधन करण्यात, राजकीय नेत्यांचं प्रबोधन करण्यात आणि ओपिनियन मेकर क्लास जो काही आहे त्यानेही स्वतःचं प्रबोधन करून घेण्यात, किंवा प्रबोधन झालं पण भूमिका आपण नीट घेतल्या नाहीत, लोकानुनय पत्करला किंवा काही बाबतीत शांत राहणं पसंत केलं. त्यामुळे ज्यांना आरक्षण आहे त्यांचंही प्रबोधन होणं गरजेचं होतं की हे किती काळ आहे, तुम्हाला आरक्षण आहे तर का आहे, हे कमी कमी करत जाण्याची दिशा काय असू शकते, तेही प्रबोधन नीट झालं नाही. आणि ज्यांना आरक्षण नाही त्यांचंही नीट प्रबोधन झालेलं नाही की तुम्हाला आरक्षण नाही तर का नाही आणि त्याऐवजी काय असायला हवं. तर हे मला वाटतं की सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाचं अपयश आहे. आणि त्या अपयशामुळे ती जर तुम्हाला दिशा पकडता आलेली नसेल तर आता मग दुसरी दिशा की आपला सगळा समाज ज्या दिशेने तुम्हाला घेऊन चालला आहे त्याचा अनुनय करत करत पुढे जायचं आणि तिथून वेगळा मार्ग निवडायचा. म्हणजे थोडंसं सिम्प्लिफिकेशन होईल, परंतु तुम्हाला एखाद्या विशिष्ट दिशेने समूहाला घेऊन जायचं आहे. तुम्ही काही अंतरावर जाताय, पुढे मात्र असं होतंय की समूह तुमच्या पुढे भरकटतोय आणि तुम्ही मागे पडलेला आहात आणि समूह त्याच्या दिशेने काहीतरी जातोय आणि तुम्हाला असं वाटतं की आमचं इप्सित ध्येय हे आहे, समूह भरकटला आहे. मग अशा वेळी काय होतं, तर ठीक आहे, तो भरकटला आहे, तो कुठे गेला आहे, पुढे गेला आहे, तर तिथून त्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहिजे त्या टप्प्यावर कसं आणायचं. तर यासाठी त्या नव्या मार्गाने का होईना पण त्याला अंतिम टप्प्यावर आपल्याला अपेक्षित घेऊन येणं हे आता राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला करायला पाहिजे असं मला दिसतं. उद्या समजा खरंच जातीनिहाय जनगणना वेगवेगळ्या राज्यात झाली आणि त्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलं की उदाहरणार्थ XYZ समाज 28% आहे तर 28% जागा राखीव शिक्षणात वगैरे वगैरे वगैरे, नोकरीमध्ये, तर यानं जाती अंतर्गत ज्याला आपण म्हणतो की विषमता किंवा जाती अंतर्गत दुजाभाव आणि त्याच्यामुळे सलोखा न जाणं. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता 100 जागा होत्या, त्यासाठी सगळे भांडत होते, त्याच्याऐवजी आपल्या जातीला 5 जागा मिळाल्या, पण त्यासाठी हवे असणारी लोक 20 आहेतच. आधी जे इतरांना शत्रू मानत होते ते मग आपल्याच जातीत शत्रुत्व तयार होणार नाही का? मला वाटतं की तो अपरिहार्य टप्पा आहे आणि तोही लवकरच येणार आहे. पुढचं दशक कदाचित त्या वर्गाच्या अंतर्गत जातींच्या मध्ये संघर्ष वाढीस लागू शकतो. म्हणजे आता मराठा समाज हा एकसंध आहे आणि त्यात मराठा आणि कुणबी असे 2 भाग मानले जातात. त्यांच्यामध्येही एक प्रकारचा सुप्त संघर्ष आहेच.
की उच्चवर्णीय मराठा आणि तुलनेने थोडासा खालचा मानला जाणारा मराठा असा तो सुप्त संघर्ष आहेच. तसंच ओबीसी हा तर एकसंध घटक नाहीच आहे. ओबीसीमध्ये तर अनेक जाती आहेत आणि ओबीसी मधल्याही काही जाती अशा आहेत की ज्या तुलनेने अन्य जातींच्या पेक्षा संख्येने पण जास्त आहेत आणि तुलनेने पुढारलेल्या पण आहेत. उदाहरणार्थ माधव हा शब्द जो वापरला जातो, माळी, धनगर, वंजारी यांची संख्या ही अन्य ओबीसी जातीच्या तुलनेत थोडीशी जास्त आहे आणि पुढारलेपणही जास्त आहे. तर यांच्या विरोधात अन्य छोट्या छोट्या जाती आहेत, त्या संघर्ष करायला पुढच्या दशकभरामध्ये लागतील, याच्यात वादच नाही. याला जोडून महत्त्वाचा घटक आपण लक्षात घेतला पाहिजे तो असा की आपण वर्गांना आरक्षण दिलेलं आहे, एकेका जातीला दिलेलं नाही आहे. मात्र ते वर्ग जातीच्या आधारावर बनवलेले आहेत, ते युनिट मानलेलं आहे. त्याच्यात अनेक बरे वाईट चांगले फायदे तोटे सगळे लक्षात घेऊन आपण असं ठरवलं की जात हेच युनिट मानू आपण आणि अशा जातींचा एक समूह म्हणजे तो एक विशिष्ट वर्ग. एस सीमध्ये सुद्धा विशिष्ट जातींचा एकत्रित केलेला समूह आहे. एस सीमध्ये तेच आहे आणि ओबीसीमध्ये तेच आहे. असंही होऊ शकतं केवळ ओबीसीमध्ये नाही, एस सी समाजामध्ये सुद्धा, एस सी वर्गामध्ये सुद्धा असा एक टप्पा येऊ शकेल की त्याच्यातले नवबौद्ध मानला जाणारा घटक किंवा त्याच्यातल्या प्रमुख 1-2 जाती विरुद्ध अन्य जाती ज्या काही तळातल्या असतील त्या म्हणतील की एस सीमधलं आरक्षणाचा बराचसा वाटा तुम्हीच घेताय, आमच्या वाट्याला काहीच येत नाही. पुढे अशीही मागणी होऊ शकते की एस सीच्या अंतर्गत परत टप्पे पाडा आणि मग त्याच्यातले जे काही इतके इतके टक्के आहेत तर 5% आम्हाला द्या, 2% त्यांना द्या. हा संघर्ष पुढच्या काळामध्ये होणार. जसं राज्यांच्या मध्ये नॉमॅडिक ट्राईब्स भटके विमुक्तांच्यासाठी NT 1, 2, 3 किंवा ABCD अशी टक्केवारी केलेलीच आहे. फार पूर्वी ती VJNT एकच कॅटेगरी होती, नंतर तुकडे केले का तर त्या एकत्रितमधून आम्हाला मिळत नाही. तर अशा प्रकारच्या जातीच्या अंतर्गत संघर्ष पुढच्या काळामध्ये वाढीस लागेल. ओबीसीमध्ये कदाचित तो जास्त वाढीस लागेल. परंतु मी म्हणालो तसं समाज नेत्यांनी जर प्रबोधन केलं असतं तर हा टप्पा आला नसता आत्ताचा, आणि आत्ताच जर ते नीट सावरता आलं तर कदाचित पुढचा संघर्ष टाळता येईल. परंतु सध्या देशातलं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्व पाहिलं तर अशी काही तेवढी हिंमत, तेवढी ताकद, तेवढा नैतिक अधिकार आणि तेवढी इच्छाशक्ती आणि किंमत चुकवण्याची तयारी, अप्रिय भूमिका घेण्याची तयारी ही आपल्या नेतृत्वामध्ये नाही. त्यामुळे त्या वर्गातील अंतर्गत, जातीच्या अंतर्गत संघर्ष हे अपरिहार्य आहेत. पुढचं दशक त्याचंच आहे. तुम्ही प्रबोधनाचा किंवा नेतृत्वाचा उल्लेख केलात आणि आधीच्या उत्तरात असं म्हणालात की इतरांनी आरक्षण मागणं हे आरक्षणाच्या धोरणाचं यश आहे, कारण त्यातनं प्रगती होती हे लक्षात आलं. तसाच काहीसा मुद्दा इथं आहे का की ज्याला आपण काउंटर इंट्युटिव्ह म्हणतो की समजा एखादी व्यक्ती आहे ती ABC जातीची आहे, तिला आरक्षण मिळालं आणि ती त्या आरक्षणाचा लाभ घेत आता सधन सर्व अर्थानं झालेली. अशा वेळेला आरक्षण सोडायच्याऐवजी या आरक्षणाच्या लाभामुळं मी आर्थिक, सामाजिक दृष्ट्या जर का प्रबल होऊ शकत असेल तर मग बाकी सगळ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं उलट जास्त त्या व्यक्तीचं मत तयार होतं का की बघा मी आरक्षणामुळे झाले तर आता माझ्या जात बांधवांना, माझ्या घरातल्यांना हे मिळालंच पाहिजे कारण हा राजमार्ग आहे, असं होतं का तयार? ज्यांनी आरक्षणाचा लाभ करून घेतला व्यक्तींनी, त्यांनी आरक्षण सोडायला पाहिजे आणि ते सोडत नसतील तर त्यांचं ते काढून घेतलं पाहिजे. हे आरक्षणाच्या धोरणातलं मूलतत्व आहे, जे आपण नीट ठासूनही सांगितलं नाही. अंमलबजावणीची तर खूपच लांबची गोष्ट. म्हणजे एक आपल्याकडे खूप मोठा गैरसमज असा आहे, कारण आपण जेव्हा आता प्रगती करण्याच्या बद्दल बोलतो तेव्हा त्याची उन्नत अवस्था गाठली गेली आणि त्याला कोणाच्याही आधाराची, सपोर्टची गरज नाही आहे असं त्याच्यामध्ये गृहीत धरतो. मुळात जे आरक्षण दिलं गेलं आहे, वर्ग केले गेले ते जातीवर आधारित. ह्या जाती पण कोणत्या निवडल्यात तर ज्या जातींच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक तीनही प्रकारचं मागासलेपण आहे, अशाच जातींचा समावेश आरक्षणामध्ये केले गेलेला आहे. 3 पैकी म्हणजे आर्थिक बाबतीत मागासलेपण आहे, शैक्षणिक आहे, मात्र सामाजिक मागासलेपण नाही, अशा जातींचा समावेश आरक्षणामध्ये केला गेलेला नाही. या उलट आर्थिक दृष्टीने अधिक सक्षम असेल, शैक्षणिक मागासलेपण असेल तर तिथंही त्यांचा समावेश केला गेलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडचा एक गैरसमज दूर केला पाहिजे, जो कदाचित तुमच्याकडून पुढचा प्रश्न येऊ शकतो किंवा खूप लोकांच्या मनात असतो की आर्थिक निकषांच्यावर आरक्षण द्या. पण मुळात हा मुद्दा लक्षातच कोणी घेत नाहीये की आर्थिक निकषावर आरक्षण आहे. 1991 पासून 2023 पर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण आहेच आहे. फरक एवढाच आहे की फक्त आर्थिक निकषावर नाहीये,
तीन निकष आहेत: आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण. म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं म्हणणाऱ्यांची मागणी काय, अर्थ काय निघतो त्याचा? तर त्याचा अर्थ असा निघतो की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण बाजूला ठेवा आणि फक्त आर्थिकवर द्या. पण आर्थिकवर आत्ता आहेच. असं कधी घडलंय का की एखादा जात समूह सामाजिक दृष्टीने मागासलेला आहे, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे आणि तरीही तो आर्थिक दृष्टीने पुढारलेला आहे, अशी एक जात मला जगाच्या पाठीवर, भारताच्या पाठीवर दाखवून द्या की आर्थिक दृष्टीने ती सक्षम झालेली आहे आणि बाकी मागासलेली नाही. आता याच्या पुढचा मुद्दा असा येतो की मग सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे आणि त्याच्यातलं आर्थिक पण मागासलेपण आहे. पण आर्थिक दृष्टीने प्रगती होत जाणार आहे, जरा अधिक वेगाने होणार आहे. शैक्षणिक दृष्टीने प्रगती ही त्याच्या तुलनेत थोडीशी कमी वेगाने होईल आणि सामाजिक मागासलेपण जरा आणखी कमी वेगाने दूर होईल. त्यामुळे आरक्षणाची शिफारशी करताना आणि अंमलबजावणी करताना क्रीमी लेअरचं तत्त्व त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. म्हणजे ते ओबीसीसाठी प्रामुख्याने केलं आहे, SC ST केलेलं नाही. परंतु ते गृहीत आहे की भविष्य काळात असा टप्पा यावा की आधी SCला आणि नंतर STला क्रीमी लेअरचं तत्त्व लागू करावं. ओबीसीला तर फ्रॉम डे 1 लागू केलेलं आहे. त्यामध्ये हेच होतं की ओबीसीमधला जात समूह सामाजिक दृष्टीने मागासलेला आहे, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे आणि आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे. मात्र त्याचं सामाजिक मागासलेपण हे SC आणि ST इतकं तीव्र नाही आहे. त्याचं शैक्षणिक मागासलेपण जर लवकर दूर झालं आणि आर्थिक दृष्टीने पण तो जर पुढे आला तर त्याचं आरक्षण थांबवावं. म्हणून क्रीमी लेअरसाठी निकष लावला तो एकच लावला, तो आर्थिकचाच लावला. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की आर्थिक निकषावर आरक्षण द्या, पण आत्ताच्या आरक्षणाला आर्थिक निकष लावलेलाच आहे की तुम्ही जर प्रगती करून घेतलेली असेल आणि फक्त आर्थिक निकषावर तुम्ही जर उन्नत झालेला असाल तर ओबीसी वर्गाला सांगितलंय की तुमचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण अजून पुरेसं हटलेलं नसेल, मात्र आर्थिक दृष्टीने तुम्ही सक्षम झालेला असाल तर तुम्हाला आरक्षण नाही आहे. मात्र हे धोरण कोणी सांगतही नाही. अंमलबजावणीच्या बाबत तर फारच बॉम्ब आहे. याचा असाही अर्थ काढता येईल का की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण ही प्रायोरिटी आहे आणि मग आर्थिक मागासलेपणाचा विचार येऊ शकतो? तुमच्या आर्थिक कक्षा फास्ट बदलता येतात आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न झालात की आरक्षणातून बाहेर पडा. पण गेल्या 30 वर्षामध्ये ज्यावेळी ग्लोबलायझेशन झालेलं आहे, ज्यावेळी सगळं जग एक झालं आहे, संधी वाढलेल्या आहेत, अशा वेळेला सामाजिक मागासलेपण ही जी प्रमुख क्रायटेरिया आहे याच्याऐवजी आर्थिक मागासलेपण हा प्रमुख क्रायटेरिया करावा. याचं कारण बाकी सगळ्या गोष्टींसाठीच्या संधी खूप ओपन झाल्यात, असा विचार करता येत नाही का या सगळ्याकडं? निश्चितच करता येईल. कारण आत्ता गेल्या 30 वर्षात ओबीसीच्या संदर्भात जर पाहिलं तर मला वाटतं की सामाजिक मागासलेपण बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे. पुरेसं कमी झालं आहे की नाही हे मात्र आपल्याला आकडेवारीशिवाय कळणार नाही. आणि म्हणूनच मी जे म्हणालो की आपल्याला अंतिमतः जनगणनेतून जर पुढे आलं, त्यांनी जे काही त्या तज्ज्ञ लोकांनी निकष ठरवलेले असतील मागासलेपणाचे, तर खरोखर उदाहरणार्थ बेसिक गोष्टी असतील की ओबीसीमधल्या किती मुलींचं शिक्षणामध्ये कुठे किती प्रमाण आहे, नोकऱ्यामध्ये किती प्रमाण आहे, हा बेसिक एक निकष झालेला आहे. शहरामध्ये किती राहतात, ग्रामीण भागात किती राहत आहेत, असा दुसरा काहीतरी येईल. अजून आपले पारंपरिक व्यवसाय किती करतात, तेली असेल, कोळी असेल, अजून जे कोणी समाज असतील ते पारंपरिक व्यवसाय किती करतात. जर या गेल्या 30 वर्षात ग्लोबलायझेशनच्या काळात तुमचे पारंपरिक व्यवसाय सोडून तुम्ही अन्य काहीतरी करत असाल, याचा अर्थ तुमचं सामाजिक मागासलेपण बऱ्यापैकी कमी झालं आहे. सामाजिक मागासलेपणात महत्त्वाचा मुद्दा अंतर्भूत तो होता की पारंपरिक व्यवसायच तुम्हाला करावे लागतात, त्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठा नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मागास समजलं जाते. आता तुम्ही जर तो व्यवसाय पण सोडला आहे पारंपरिक, तुम्हाला काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय सक्षम आहे, शिक्षणाच्या सगळ्या संधी आहेत किंवा तुम्ही त्या घेतलेल्या आहेत, अशा पार्श्वभूमीवर तुमचं मागासलेपण आता आर्थिक दृष्टीने हटलं असेल तर तुम्ही पुढे जावं आणि आरक्षण सोडून द्यावं. ह्या निर्णयापर्यंत यायला पाहिजे. परंतु ना त्या समाजातले लोक येत आहेत, ना कोणताही राजकीय पक्ष तसा त्यांना सांगू शकत. ती हिंमत सामाजिक क्षेत्रातले लोक, चळवळी आंदोलनं करणारे लोक, ओपिनियन मेकर वर्ग, त्यांनी ते करायला पाहिजे होतं. परंतु ते पूर्वीही केलं नाही, आजही करण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. तर हे जरा दुःखदायक आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण हवं, कारण सामाजिक मागासलेपणामुळं शैक्षणिक मागासलेपण राहू शकतं किंवा व्हायसे वर्सा. पण एकदा मात्र तुम्हाला शिक्षण मिळालं की तुम्हाला रोजगाराच्या संधी, आर्थिक संधी या आता बहुतांशपणे शिक्षणावर आधारित झालेल्या आहेत.
की समजा तुम्ही BSc शिकला असाल तर ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत, इंजिनियर झाला असाल तर ह्या अपॉर्च्युनिटी आहेत. तर मग नोकरी आणि त्याच्या वरच्या गोष्टीतलं जे आरक्षण आहे ते मात्र हळूहळू कमी करावं, कदाचित शिक्षणात ठेवावं, असा विचार होत नाही का याबाबत? मूलतः आरक्षणाच्या धोरणामध्ये तीच दिशा अंतर्भूत आहे की ज्यांना ज्यांना तुम्ही आरक्षणाचा लाभ दिलाय त्या व्यक्तींनी जर पहिल्यांदा शिक्षणामध्ये आरक्षण घेतलं असेल, प्रगती करून घेतली असेल आणि नोकरी पण मिळालेली असेल, तुम्हाला पदोन्नती पण त्या आधारावर झालेली असेल, तर पुढच्या जनरेशनला शिक्षणात मिळावं पण नोकऱ्यात नको, किंवा नोकऱ्यात मिळालं असेल तर पदोन्नतीमध्ये नको, ह्या दिशेने जायला पाहिजे होतं. परंतु आपल्याकडे एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की एकदा दिलं की परत घेता येणं फार अवघड असतं, आणि त्याला आपला एक कल्चरचा पण मोठा बेस आहे की दिलेलं परत मागायचं नसतं. तर त्यामुळे ते आहे. पण हे सगळं आपलं विशफुल थिंकिंग झालं, आपला आदर्शवाद झाला. माझी स्वतःची इच्छा तशीच असते. मी गेली 15-18 वर्ष तेच मांडत आलो आहे की आरक्षणाचा लाभ ज्यांनी करून उन्नती करून घेतलेली त्यांनी ते स्वतः सोडावं, नसेल तर दुसऱ्यांनी ते सोडून घ्यावं. दुसऱ्यांनी म्हणजे सत्ताधारी वर्गाने, शासनाने नियम करून. पण दोन्ही घडताना ते दिसत नाही. अतिशय तुरळक अपवाद दिसतात की स्वतः त्या विशिष्ट वर्गातील असूनही OBC किंवा SC ST मधले आरक्षणाचा लाभ घेत नाहीत. परंतु असे हजारात लाखामध्ये फार किरकोळ आहेत. त्यामुळे त्यांच्या इतक्या परिवर्तनावर किंवा त्यांच्या स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीवर हा प्रश्न, इतका मोठा प्रश्न सोडवता येणार नाही. क्रीमी लेअरची अंमलबजावणी खूप प्रभावी पद्धतीने व्हायला हवी. मात्र तुमच्या या प्रश्नाला दुसरं एक आयाम असा आहे की केवळ त्या व्यक्तींची प्रगती होणं एवढं पुरेसं नाही आहे. त्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये पुरेसं असलं पाहिजे. कारण तिथून निर्णय होतात आणि तिथून निर्णयांची अंमलबजावणी होते. तिथे धोरणं आखली जातात आणि धोरणांची अंमलबजावणी होते. त्यामुळे प्रशासनात आणि राजकारणात जोपर्यंत पुरेसं प्रतिनिधित्व अन्य सगळ्या मागासलेल्या समाज घटकांचं होत नाही, पुरेसं याचा अर्थ त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणा इतकं असं मला म्हणायचं नाही, कॉम्पीट करण्या इतकं अन्य लोकांच्या आसपासचं इथपर्यंत होत असेल तोपर्यंत ते आरक्षण असावं. नंतर ते हळूहळू कमीच करत जायला हवं. जसं शैक्षणिक आरक्षण अजून काही दिवस राहील या आपल्या चर्चेच्या हायपोथिसिसवरती, तसं मग राजकीय आरक्षणही काही दिवस राहील. कदाचित नोकऱ्यांमधलं आणि पदोन्नतींमधलं आरक्षण कमी व्हायला हवं. बरोबर आहे. आता हे देश आपल्या कोणत्या दिशेने जातोय आणि आरक्षणाची सुद्धा वाटचाल मी म्हणालो तसं ज्या एका विशिष्ट मार्गाने व्हायला हवी होती तशी ती काही काळ झाली आणि त्यानंतर आता टर्न घेतलेला आहे. आणि आरक्षणाची दिशा जर आत्ताची पाहिली तर पुढचं भविष्यांकन कोणाला सांगता येत नाही की हे काय होईल. तरीही माझ्यासारख्याला वाटतं की हा देश जर एकसंध राहणार असेल, इंटरनल बॅलन्स साधला जात असेल, तर आरक्षण कमी होत जाणं ही प्रक्रिया सुरू व्हावीच लागेल. ती जर नाही झाली तर हा देशामध्ये खूप मोठी वादंग माजेल, खूप हेवेदावे वाढतील. मी यादवी म्हणणार नाही, कारण आपला देश हा क्रांतीच्या बाबत कधीच फार अनुकूल नसतो आणि लोक स्वातंत्र्य हवं आहे, आपले हक्क हवे आहेत की सुरक्षितता हवी आहे, तर नेहमी सुरक्षिततेच्या बाजूने जातात. आपले लोक इतकेही निर्भय आणि इतकेही जीवावर उदार होणारे नाहीत की आमच्यासाठी हे पाहिजेच, ते नाही झालं तर आर या पार, एवढं नाही करत. आणि आरक्षण कमी होत जाईल. फक्त हे 20 वर्षांनी सुरू होईल का 40 वर्षांनी याच्याबद्दल मात्र आत्ता कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. आणि आरक्षणाच्या क्षेत्रातले जे कोणी तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मी जे काही वाचतो, काही लोकांशी बोलणं होतं, तर पुढची वाटचाल कशी आहे, आरक्षण हे किती काळ चालेल आणि कधी कमी होत जाईल याबद्दल कोणालाही ठोसपणे सांगता येत नाही. काही शॉर्टकट्स या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडायला विशेषतः राजकारणी आणि धोरणकर्ते वापरतात का, की जसं की कंत्राटी भरती करायची, म्हणजे मग हे सगळे जे पॅरामीटर आहेत तेच हळूच बायपास होतात आणि जवळपास देशातल्या विविध राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कंत्राटी भरतीचा ट्रेंड आहे. तर मग ह्या शॉर्टकट्सकडे तुम्ही कसं बघता? करता येते, ते शॉर्टकट्स अवलंबतायत. आणि OBC मधल्या काही नेत्यांची, विशेषतः छगन भुजबळांनीच अलीकडे प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो काही छोटासा वाद किंवा चर्चा झाली असं सांगितलं जातं. परंतु छगन भुजबळांसारखीच भूमिका आणखी अनेक लोकांची, म्हणजे दिवंगत हरी नरके जे आत्ताच गेले, त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही 27% आरक्षण म्हणताय OBCसाठी, परंतु कितीतरी ठिकाणी OBCच्या जागाच भरल्या जात नाही आहेत. त्यामुळे 27%पर्यंत त्यांचं प्रत्यक्षातलं प्रतिनिधित्व हे सरकारमध्ये आलेलंच नाही आहे. आता शिक्षणाच्या बद्दल असं होत नसणार. नोकऱ्यांच्या मध्ये मात्र
असं काही शक्य आहे की जागा अडवल्या जातात. तसंच मला ST वर्गातले पण काही नेते, सामाजिक नेते भेटले होते आणि त्यांचं म्हणणं असंच होतं की STसाठी जे काही जागा आहे, SCसाठी, तर त्या सगळ्या जागा भरल्या जात नाहीत. आणि STच्या बद्दल मात्र हे सगळ्यांनाच मान्य आहे की STमधले कितीतरी ठिकाणी अजून STच्या जागा भरण्यासाठी चांगले उमेदवारच मिळत नाहीत. विशिष्ट ठिकाणी, काही ठिकाणी मिळतात. तर ही पण जर वस्तुस्थिती पाहिली म्हणजे SC आणि STसाठी पुरेसे उमेदवार मिळत नाहीत. OBCसाठी मिळत असतील, मात्र धोरणकर्ते मुद्दामून ते भरायच्या नाहीत. त्याच्यामागे 2 कारणं असतील. खरोखर सरकारकडे पैसा किती आहे नोकऱ्यासाठी, आणि त्या केवळ आणि केवळ ह्या आरक्षित जागाच भरल्या जात नाहीत असं नाही, तर ओपनच्या पण जागा कितीतरी ठिकाणी भरल्या जात नाहीत. ही राजकीय अपरिहार्यता आहे, ती सरकारची अपरिहार्यता आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं सरळ काही गोष्टी करता येत नाहीत, तेव्हा अशा आडमार्गाने तात्पुरते उत्तरं शोधणं, शॉर्टकट शोधणं, आजचं मरण उद्यावर ढकलणं, जुगाड करणं, असे प्रकार करतात. किंबहुना भारताचं राजकारण हे जुगाडावरच आधारित आहे असं मला वाटतं. आणि ज्या तत्वनिष्ठ लोकांना जुगाड करता येत नाही ते राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत, हे आता 75 वर्षातून सिद्ध झालेलं आहे. इतके दिवस संधींची कमतरता होती. आज एका बाजूला आपण म्हणतो की नोकऱ्या नाहीत, काही नाहीत, दुसऱ्या बाजूला हेही आहे की चांगली माणसं मिळत नाहीत. याच्याविषयी मी अनेकदा बोललोय आणि सगळेच लोक ज्या व्यावसायिकांना, धोरणकर्त्यांना आपण भेटतो त्यावेळी ही एक ओरड असते की चांगली माणसं मिळत नाहीत, दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधी नाहीत आणि म्हणून आरक्षण. अशा वेळेला माझं समजा शिक्षण झालंय, मी पुरेसं स्किल मिळवलेलं आहे, तर मी या आरक्षणाच्या बाहेर असलेल्या प्रायव्हेट सेक्टरचा माझ्या रोजगारासाठी विचार करत नाही का? करत नसेल तर त्याच्या पाठीमागची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणं काय? मला वाटतं की बाकीची कारणं खूप देता येतील, पण 2 कारणं ही पॉलिसीच्या संदर्भातच म्हणावी लागतील, किंवा एक पॉलिसीच्या संदर्भात आणि एक अंमलबजावणीच्या संदर्भात असं आपण म्हणू. पॉलिसीच्या संदर्भात आपण विकेंद्रीकरण जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं तेवढं केलेलं नाही आहे. पूर्वी विकेंद्रीकरणाला मर्यादा होत्या, बऱ्याच वेगवेगळ्या मर्यादा होत्या. विकेंद्रीकरण करायला पाहिजे याबद्दल कोणाचीच हरकत नव्हती. पूर्वीचे सत्ताधारी या पक्षाचे असोत नाही तर त्या पक्षांचे, आणि आजही. मात्र विकेंद्रीकरण हे खूप खर्चिक, खूप वेळखाऊ, खूप त्रासदायक, खूप महागडं असंही बऱ्याच वेळा पूर्वी होतं. आता मात्र ती तीव्रता बरीचशी कमी झालेली आहे. विकेंद्रीकरणासाठी तंत्रज्ञानामुळे आता अनुकूलता खूप प्राप्त झालेली आहे. तरीही रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्याच्या सुविधा, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, पायाभूत सुविधा म्हणतो, हे जर मोठ्या प्रमाणात जर करायला सुरुवात केली तर आरक्षणासारख्या मागण्या बऱ्यापैकी त्याची तीव्रता कमी होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही जे आत्ता म्हणताय की संधीच्या संदर्भात, तर आत्तासुद्धा आपण सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या क्वाड्रँगलमध्ये राहतो. परंतु त्याच्या बाहेरचा मराठवाडा पाहिला, त्याच्या बाहेरचा विदर्भातली शहरं सोडून अन्य भाग पाहिला, खानदेशातली लहान मोठी खेडीपाडी पाहिली, लांब कशाला सांगली जिल्ह्यातली आटपाडी आणि तत्सम काही लहान गावं पाहिली, तर नाही आहे तिथं. संधीसाठी सुतराम शक्यता त्यांना दिसतच नाही काही. किंवा संधीत तुम्हाला आणि मला दिसतात की तिथली मुलं मुली इथे आले तर काय होईल, पण त्यांना अजून ते दिसत नाही. कसं यायचं ते माहीत नाही, कसं संपर्क करायचा हे पण माहीत नाही. म्हणजे मागासले पण किती असावं, तुमच्याशी माझ्याशी कसं संपर्क करायचा हेच त्यांना अजून कळत नाही. ते संधी कशा पकडणार, हा तो मुद्दा आहे. तर पहिला मुद्दा, विकेंद्रीकरण खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि दुसरा, शिक्षणाच्या संदर्भात आता समाज खूप जागरूक झालेला आहे, हे खरं आहे. मात्र शिक्षणाच्या दर्जाच्या बद्दल निकृष्टतेची पातळी आपण अधिकाधिक गाठत चाललो आहे. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत आत्ताच्या शाळा, आत्ताचे शिक्षक, आत्ताच्या पायाभूत सुविधा आणि सिलेबस हे अधिकाधिक चांगलं असेलही, परंतु एकूण गणित जर लक्षात घेतलं, म्हणजे व्हॉल्यूम लक्षात घेतलं, तर अजूनही शिक्षणाच्या बद्दल आपली स्थिती पूर्वीच्या तुलनेत मग खूप वाईट आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही X लोकांना शिक्षण देत असाल आणि त्यातले काय 10% किंवा 20% खराब असेल, 70-80% चांगलं आहे असं चित्र दिसत असेल. आज तुम्ही 50X लोकांना शिक्षण देत आहे, व्हॉल्यूम इतकं वाढलेलं आहे. आणि तरीही तुम्ही 2X किंवा 3X चांगलं आहे, उरलेलं 47X एवढं शिक्षण दर्जेदार नाही आहे, अशी स्थिती असेल तर ते खूपच घातक आहे. तर बाकीची उत्तरं कितीही काढता येतील, पण विकेंद्रीकरणाची धोरणं इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोणताही राजकीय पक्ष आणि शिक्षणाच्या संदर्भात फंडामेंटल एज्युकेशन, मूलभूत शिक्षण त्यांना चांगलं मिळणं, अगदी व्हॅल्यू एज्युकेशनपासून तर व्यावसायिक शिक्षणापर्यंत जर घेऊन गेलो तर अशा प्रकारच्या आरक्षणाच्या मागण्यांना एवढी तीव्रता आणि त्यांच्या
लहान मोठ्या राजकीय नेत्यांना मिळणारा इतका पाठिंबा तो कमी कमी होत जाईल. अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व राज्याच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर असं 1-2 नेतृत्वाने शक्य नाही येते. तो पार्टी खूप 15, 20, 25 वर्षाचा कालखंड एवढं समोर ठेवून जर केलं तर कदाचित त्याला एक वेगळा टर्न मिळेल. तसं व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्रत्यक्षात काय होते माहीत नाही, पण विकेंद्रीकरण आणि शिक्षण 2 महत्त्वाचे घटक.